नमस्कार. अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचणीकान् कपित्थबिल्वामलकत्रयञ्च पंचाम्रमृत्वा नरकन्न पश्येत. स्कंदपुराणातील खंड 6 अध्याय 252 मधील श्लोक आहे. या श्लोकाच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व सांगितलेले आहे. अर्थ असा: अश्वत्थ म्हणजे पिंपळ याचा एक वृक्ष लावावा, पिचुमंद म्हणजे निंबू यांचा एक वृक्ष लावावा, न्यग्रोध म्हणजे वड यांचा एक वृक्ष, चिंचिणी म्हणजे चिंच यांचे 10 वृक्ष, कपित्थ म्हणजे कवठ याचे 3 वृक्ष, बिल्व म्हणजे बेल यांचे 3 वृक्ष, अमलकी म्हणजे आवळा याचे 3 वृक्ष आणि आम्र म्हणजे आंबा यांचे 5 वृक्ष असे जर वृक्षारोपण केले तर त्यांना कधीच नरकाचे दर्शन होणार नाही, म्हणजे दुष्काळरूपी नरकाचे दर्शन होणार नाही. भारतीय संस्कृती व आयुर्वेदिक परंपरा यांचं महत्त्व या श्लोकामध्ये आहे. पिंपळ, निंबू, वड हे वृक्ष प्राणवायू जास्त उत्सर्जित करतात. प्रत्येक झाडामागे शास्त्रीय व धार्मिक कारण आहे. पिंपळ हा 24 तास प्राणवायू देणारा वृक्ष आहे. निंबू हा औषधी गुणांनी भरलेला आहे. वड हा पण जास्त प्राणवायू देतो आणि अनेक वर्ष जगतो. परस्परावलंबन हे पर्यावरणाचं वैशिष्ट्य आहे. झाडावर कुणीतरी अवलंबून आहे. झाडं कशावर तरी अवलंबून आहेत. निसर्गातील साधनसंपत्ती ही मर्यादित आहे. या साधनसामुग्रीचा अमर्याद काळापर्यंत उपयोग करायचा असेल तर तिचं सतत नूतनीकरण होत राहणं आवश्यक आहे. पुढच्या पिढीसाठी शुद्ध हवा, पाणी आणि सावली ठेवण्यासाठी ही झाडे लावावीत. ही पिढी निरोगी राहावी हा उद्देश आहे. धर्माच्या नावाखाली पर्यावरण जपणारा हा श्लोक आहे. गुलमोहर, निलगिरी, सुबाबूळ ही झाडे आपल्या देशातील पर्यावरणाला घातक आहेत. आध्यात्मिक आणि शारीरिक पोषण होण्यासाठी मार्गदर्शक असा हा अद्भुत श्लोक आहे.